आपण सर्वजण एका अशा जगाचा विचार करूया जिथे जगण्याचे सगळे नियम, विश्वाचं रहस्य आणि जीवनाचं अत्यंत महत्त्वाचं तत्वज्ञान एका अशा भाषेत लिहून ठेवलंय जी भाषा सामान्य माणसाला अजिबात समजत नाही. म्हणजे अक्षरशः एका बंद पेटीत ठेवल्यासारखं. अगदी तसंच. थोडं आजच्या संदर्भात सांगायचं तर, समजा आपल्याला एखादा अत्यंत किचकट कायदेशीर दस्तऐवज किंवा कम्प्युटरचं हाय लेव्हल कोडिंग वाचायला दिलं आणि सांगितलं की यात तुमच्या आयुष्याचं सगळं सार आहे. बापरे, ती खूपच गोंधळात टाकणारी अवस्था असेल. हो ना. आणि आपली जी अवस्था होईल तशीच काहीशी अवस्था शेकडो वर्षांपूर्वी इथल्या सामान्य माणसाची होती. ज्ञान उपलब्ध होतं, पण ते एका अदृश्य भिंतीमागे कुलूपबंद होतं. आणि त्या पेटीची चावी फक्त मुठभर लोकांकडे होती. बरोबर. नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे. मी तुमचा सूत्रधार आणि आज आपण अशा एका महामानवाच्या कार्याचा वेध घेणार आहोत ज्याने हे कुलूप अक्षरशः तोडून टाकलं. मी आजच्या या चर्चेसाठी तुमची तज्ज्ञ म्हणून सोबत आहे. आणि आपण ज्या स्रोतांवरून ही माहिती घेत आहोत ते आहेत ज्ञानेश्वर, मराठी भाषिक ओळखीचे शिल्पकार, या विषयावरील काही अतिशय उत्तम विश्लेषणात्मक उतारे आणि नोंदी. खरं तर या सखोल चर्चेचं एक उद्दिष्ट आहे. 13व्या शतकात जी भाषा केवळ संवादापुरती किंवा लोकव्यवहारापुरती मर्यादित होती, तिला ज्ञानाची, तत्वज्ञानाची आणि सामाजिक क्रांतीची भाषा बनवण्याचा तो प्रवास आपल्याला उलगडायचा आहे. नक्कीच. कारण जेव्हा आपण भाषेचा विचार करतो तेव्हा आपण बहुधा तिला फक्त संवादापुरतं गृहीत धरतो. पण भाषा ही केवळ एकमेकांशी बोलण्याचं साधन नसते. मग ती नेमकी काय असते? तिच्यात संपूर्ण समाजाची रचना, त्याची विचार करण्याची पद्धत आणि त्याची सांस्कृतिक ओळख बदलण्याची प्रचंड ताकद असते. ज्ञानेश्वरांनी जे कार्य केलं ते केवळ एका भाषेचा किंवा साहित्याचा विकास नव्हता. तर ती माणसाला त्याचे बौद्धिक अधिकार मिळवून देण्याची एक मोठी चळवळ होती, असं म्हणता येईल. अगदी तसंच एका दबलेल्या समाजाला स्वतःचा आवाज देण्याची ती महाप्रचंड चळवळ होती. बरं. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच रचनात्मक कार्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. 13व्या शतकात जी भाषा केवळ बाजारातल्या व्यवहारापुरती किंवा शेतीतल्या कामापुरती मर्यादित होती, तिला ज्ञानेश्वरांनी थेट ज्ञानाची भाषा कशी बनवली याची मेकॅनिक्स आपण समजून घेऊया. होय, आणि त्यासाठी आपल्याला आधी त्या काळात जावं लागेल. मला नेहमी हा प्रश्न पडतो की 13व्या शतकातला तो काळ नेमका कसा असेल. म्हणजे मी जेव्हा वाचत होतो तेव्हा देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं, एक प्रकारची राजकीय स्थिरता होती. मंदिरं बांधली जात होती. हो, मंदिरे बांधली जात होती. पण सामाजिक आणि बौद्धिक पातळीवर बघितलं तर चित्र खूप वेगळं होतं, नाही का? होय, वरवर पाहता ती समृद्धी दिसत असली तरी बौद्धिक पातळीवर एक प्रचंड मोठी दरी निर्माण झाली होती. त्या काळात वेद, उपनिषद आणि विशेषतः भगवद्गीता यांसारखे सखोल ज्ञानाचे आणि तत्वज्ञानाचे ग्रंथ केवळ संस्कृतमध्ये उपलब्ध होते. आणि संस्कृत म्हणजे सर्वसामान्यांची भाषा नक्कीच नव्हती. अजिबात नाही. संस्कृत ही अर्थातच एक अतिशय प्रगत आणि समृद्ध भाषा होती, पण ती मुठभर विद्वानांची, अभ्यासकांची आणि पुरोहितांची भाषा होती. सामान्य माणूस या ज्ञानापासून पूर्णपणे वंचित होता. म्हणजे तत्वज्ञान समजून घेणं हे फक्त एका विशिष्ट वर्गाच्याच हातात होतं. अगदी बरोबर. आणि इथे आपण ज्ञानेश्वरांच्या वैयक्तिक संघर्षाचाही विचार करायला हवा. हां, त्यांच्या कुटुंबावर जो बहिष्कार टाकला गेला होता तो. हो, ज्यातून त्यांना या विषमतेची झळ प्रत्यक्ष बसली होती. आळंदीच्या तत्कालीन कर्मठ समाजाने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकलं होतं. संन्याशाची मुलं म्हणून त्यांच्यावर बहिष्कार होता. त्यामुळे ज्या समाजाला धर्माचे आणि तत्वज्ञानाचे दरवाजे उघडे नव्हते, त्या समाजाचं दुःख काय असतं हे त्यांनी स्वतः अनुभवलं होतं. नक्कीच. त्यामुळे जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून भगवद्गीतेचे गूढ तत्वज्ञान थेट मराठीत आणलं, तेव्हा ती केवळ एका भाषेची दुसऱ्या भाषेत केलेली भाषांतराची कृती नव्हती. कारण भाषांतर तर कोणीही करू शकतं. बरोबर. पण त्यांचा उद्देश हा शब्दशः भाषांतर करण्याचा नव्हता. त्यांना तो विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचवायचा होता. ती ज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याची एक मोठी चळवळ होती. पण इथे एक अत्यंत साहजिक प्रश्न उभा राहतो. जर संस्कृत इतकी प्रबळ होती आणि समाजावर विशिष्ट वर्गाचा इतका पगडा होता, तर ज्ञानेश्वरांना या भाषिक क्रांतीसाठी प्रचंड विरोध झाला असेलच ना? त्यांना खूप मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं. म्हणजे हे काही असं नव्हतं की त्यांनी मराठीत लिहायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी समाजाने ते सहज स्वीकारलं. नक्कीच नाही. हा विरोध अतिशय तीव्र होता. कारण जेव्हा ज्ञान एका विशिष्ट भाषेत अडकतं तेव्हा ती केवळ भाषेची मक्तेदारी नसते, ती सत्तेची मक्तेदारी असते.
अगदी बरोबर ओळखलात. ती सत्तेची आणि वर्चस्वाची मक्तेदारी असते. तत्वज्ञान समजून घेणं, ईश्वराशी थेट संवाद साधणं किंवा जीवनाचा अर्थ शोधणं हे केवळ त्या मुठभर लोकांच्या हातात जातं. अशा या अत्यंत बंदिस्त काळात त्यांनी हे धाडस केलं. यावर विचार करताना मला जाणवलं की त्या काळात लोकभाषा म्हणजे लोकांची जी दैनंदिन संवादाची मराठी भाषा होती तिला खूप दुय्यम दर्जाची मानली जायची. तिला ग्रंथभाषा म्हणून कोणतीही मान्यता नव्हती. म्हणजे तुम्ही या भाषेत भाजीपाला विकत घेऊ शकता, रोजचे व्यवहार करू शकता, पण तुम्ही या भाषेत देव, धर्म, आत्मा किंवा विश्वाच्या निर्मितीबद्दल गंभीरपणे बोलू शकत नाही. असा तो एक अलिखित नियमच होता त्यावेळे. अशावेळी या कमीपणाच्या मानल्या जाणाऱ्या भाषेला ज्ञानेश्वरांनी थेट ग्रंथाची आणि तत्वज्ञानाची भाषा बनवलं. हे त्यांनी प्रत्यक्ष साध्य कसं केलं असेल? हाच तर त्यांच्या प्रतिभेचा सर्वात मोठा पुरावा आहे. ज्ञानेश्वरांनी मराठीला ग्रंथभाषेची जी प्रतिष्ठा मिळवून दिली, तो साहित्याच्या इतिहासातला नुसता एक टप्पा नव्हता, तर ती एक अत्यंत धाडसी सामाजिक क्रांती होती. म्हणजे त्यांनी भाषेची रचनाच बदलली. हो, विचार करा, एखादा अत्यंत गहन संस्कृत शब्द आहे, ज्यासाठी मराठीत पर्यायी शब्दच अस्तित्वात नाहीये. मग काय करायचं? नवीन शब्द तयार करायचे. अगदी तेच केलं. त्यांनी अक्षरशः नवे शब्द घडवले, नव्या संकल्पनांना मराठी रूप दिलं. त्यांनी मराठी भाषेला एक नवीन बौद्धिक साचा मिळवून दिला. उदाहरणादाखल सांगायचं तर जसं की चैतन्य, ब्रह्म, अद्वैत यांसारख्या अमूर्त संकल्पना सांगण्यासाठी त्यांनी मराठीत अत्यंत चपखल शब्दरचना केली. म्हणजे ते एक प्रकारे भाषेचे आर्किटेक्टच होते. त्यांनी केवळ जुन्या इमारतीला रंगरंगोटी केली नाही, तर मराठीच्या क्षमतेची एक नवीन भक्कम इमारतच उभी केली. खूप छान रूपक वापरलं तुम्ही. विचार करा, ज्या माणसाला मंदिरात प्रवेश नाकारला गेलाय, त्याला अचानक विश्वातलं सर्वोच्च ज्ञान स्वतःच्या भाषेत ऐकायला मिळतंय, ही केवढी मोठी बौद्धिक मुक्ती असेल. ऐकणाऱ्यांना इथे नक्कीच लक्षात येईल की भाषेचा वापर हा समतेचा संदेश देण्यासाठी किती प्रभावी ठरू शकतो. होय, ज्ञान सर्वांसाठी आहे, हा अतिशय स्पष्ट विचार त्यांनी यातून मांडला. जेव्हा ज्ञान एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित असतं, तेव्हा साहजिकच समाजात विषमता निर्माण होते. आणि ती विषमता त्यांनी मोडून काढली. बरोबर. त्यांनी जात, वर्ग आणि शिक्षणाच्या त्या काळातल्या सर्व मर्यादा मोडून काढल्या. त्यांनी दाखवून दिलं की ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची किंवा विशिष्ट भाषेवर प्रभुत्व असण्याची गरज नाही. इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. आपण त्यांच्या सादरीकरणाच्या जादूबद्दल बोलूया. मला हे जाणून घेण्यात जास्त रस आहे की त्यांनी हे प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोचवलं कसं. कारण तत्वज्ञान पोचवणं सोपं नव्हतं. अजिबात नाही. भगवद्गीतेचं तत्वज्ञान काही सोपं नाही. त्यात कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्ती आहे. हे सगळे गुंतागुंतीचे विचार त्यांनी एका अशिक्षित सामान्य माणसाला समजेल असे कसे बनवले. याचं सर्वात प्रभावी आणि व्यावहारिक उत्तर म्हणजे त्यांनी वापरलेला ओवी छंद. आपण 13व्या शतकाचा विचार करत आहोत, हे विसरता कामा नये. हो, तेव्हा कुठे छापखाने होते, पुस्तके सहज उपलब्ध नव्हती. बरोबर. अशावेळी ज्ञान लोकांपर्यंत कसं पोचणार? ते पाठांतरातून आणि ऐकण्यातूनच पोचणार. अशावेळी ओवी छंद हा त्यांचा एक मास्टर स्ट्रोक होता. या ओवी छंदाच्या रचनेमागे नेमकं काय विज्ञान किंवा विचार होता? म्हणजे तो इतका प्रभावी का ठरला? ओवी हा साधारणपणे 3.5 चरणांचा म्हणजे ओळींचा एक अत्यंत लयबद्ध प्रकार आहे. पण या 3.5 चरणांचं एक खास वैशिष्ट्य आहे, ते माणसाच्या नैसर्गिक श्वासोच्छ्वासाच्या लयीशी अचूक जुळतं. श्वासाच्या लयीशी? हे थोडं सविस्तर सांगता येईल का? नक्कीच. विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती अंगमेहनतीचं काम करत असते, जसं की स्त्रिया जात्यावर धान्य दळताना, तेव्हा त्या कामाच्या आणि श्वासाच्या लयीशी ही ओवी एकरूप होते. आहा, म्हणूनच जात्यावरच्या ओव्या हा प्रकार महाराष्ट्रात इतका रुजला आणि टिकून राहिला तर. अगदी बरोबर. लोक काम करता करता, शेतात राबता राबता या ओव्या सहज गुणगुणू शकत होते. तत्वज्ञान पाठांतर करण्याची सक्ती न करता त्यांनी ते लोकांच्या श्वासात मिसळून दिलं. ही शैली अत्यंत साधी आणि गाता येण्याजोगी होती. क्या बात आहे. हे खरंच थक्क करणारं आहे. म्हणजे त्यांनी तत्वज्ञानाला अक्षरशः लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनवला. पण केवळ छंद सोपा असून चालत नाही. आतला विषयही समजायला हवा. हो, तो कंटाळवाणा नको वाटायला. इथे मला त्यांच्या रूपकांबद्दल म्हणजे त्यांनी वापरलेल्या मेटाफर्सबद्दल चर्चा करायची आहे. ज्ञानेश्वरांनी हे कंटाळवाणेपण कसं टाळलं? तिथेच त्यांच्या निरीक्षण शक्तीचं खरं दर्शन घडतं. ज्ञानेश्वरीत त्यांनी जी रूपकं आणि उदाहरणे वापरली आहेत, ती कुठल्या स्वर्गातली नाहीत,
तर ती सामान्य माणसाच्या आजूबाजूच्या जगातील आहेत. म्हणजे शेती, निसर्ग यांसारखी. हो, जेव्हा ज्ञानेश्वरांना अद्वैत म्हणजेच आत्मा आणि परमात्मा एकच आहेत हे अत्यंत क्लिष्ट तत्वज्ञान सांगायचं होतं, तेव्हा त्यांनी कुठले अवघड शब्द वापरले नाहीत. त्यांनी सोन्याचं आणि दागिन्यांचं अत्यंत साधं उदाहरण दिलं. हे उदाहरण कसं होतं? त्यांनी सांगितलं की जसे सोन्याचे दागिने अनेक प्रकारचे असू शकतात, कुठला हार असेल, कुठली बांगडी असेल, अंगठी असेल, पण ते सगळे वितळवले की शेवटी उरतं ते फक्त सोनं. अगदी तेच. तसंच या जगात माणसांची, प्राण्यांची रूपं अनेक असली तरी त्यांच्या आतलं जे मूळ तत्व आहे, जे चैतन्य आहे, ते एकच आहे. किती सोपं करून सांगितलंय. किंवा त्यांनी लाटा आणि समुद्राचं उदाहरण दिलं. लाटा कितीही वेगवेगळ्या आकाराच्या असल्या तरी त्या समुद्राचाच भाग असतात आणि समुद्रातच विलीन होतात. हे ऐकताना एका सामान्य माणसाला वाटायचं की अरे, हे तर माझ्या रोजच्या पाहण्यातलं आहे. मला आठवते, आपण जेव्हा कर्मयोग हा शब्द ऐकतो, म्हणजे फळाची अपेक्षा न करता काम करणं, तेव्हा ते खूप पुस्तकी वाटतं. पण ज्ञानेश्वरांनी शेतीच्या उदाहरणातून हे खूप छान मांडलंय ना. हो, एखादा शेतकरी जेव्हा शेतात बी पेरतो तेव्हा तो फक्त आपलं कर्म प्रामाणिकपणे करत असतो. पाऊस पाडणं हे त्याच्या हातात नसतं, तरीही तो पेरणी थांबवत नाही. ही इतकी साधी, मातीतली उदाहरणे जेव्हा त्यांनी दिली, तेव्हा लोकांना वाटलं की हे तत्वज्ञान तर आपल्यासाठीच लिहिलं गेलं आहे. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय झाला तर मराठी ही केवळ शब्दांची भाषा राहिली नाही, ती भावनेची आणि अनुभवाची भाषा बनली. म्हणजे भाषेला एक प्रकारे आत्मीयता मिळाली. प्रेमळ आणि समजूतदार संवादात रूपांतरित झाली. ज्ञानेश्वरांनी सिद्ध केलं की गहन विचार मांडण्यासाठी भाषेला क्लिष्ट असल्याची गरज नाही. हे ऐकताना मला जाणवतंय की या एका घटनेमुळे पुढे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात केवढी मोठी लाट निर्माण झाली. ज्ञानेश्वरांनी जो मार्ग आखून दिला त्यावरच पुढे नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संतांनी वाटचाल केली. आणि या परंपरेमुळे मराठी भाषेचा जो आत्मविश्वास वाढला, तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तो आत्मविश्वास कसा वाढला? या प्रवासात एक महत्वाचा टप्पा आहे. ज्ञानेश्वरांनंतर सुमारे 300 वर्षांनी संत एकनाथांनी हे कार्य पुढे नेलं. मध्यंतरीच्या काळात ज्ञानेश्वरीच्या मूळ प्रतींमध्ये अनेक पाठभेद निर्माण झाले होते. संत एकनाथांनी अत्यंत कष्ट घेऊन ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत पुन्हा तयार केली. म्हणजे त्यांनी तो वारसा नव्या पिढीसाठी पुन्हा प्रस्थापित केला. हो, आणि त्यांनी भारूड आणि ववळणींसारख्या लोककलांच्या माध्यमातून अध्यात्म अधिकच लोकाभिमुख केलं. आणि त्यानंतर संत तुकाराम महाराज, ज्यांनी तर अत्यंत रोखठोक आणि थेट लोकांच्या भाषेत समाजाला खडे बोल सुनावले. तुकारामांची भाषा अत्यंत प्रखर होती. हो, पण त्यांना हे प्रखर विचार मराठीत मांडण्याचं जे बळ मिळालं ते नक्कीच ज्ञानेश्वरांनी तयार केलेल्या भाषिक पायामुळेच मिळालं असावं. 100%. आणि यालाच आपण भाषेचा आत्मविश्वास वाढणे असं म्हणतो. जेव्हा एखाद्या भाषेला ग्रंथभाषा म्हणून मान्यता नसते तेव्हा ती भाषा बोलणाऱ्यांनाही कुठेतरी एक न्यूनगंड असतो की आपली भाषा मोठ्या विचारांसाठी नाहीये. पण ज्ञानेश्वरीमुळे मराठीला ती बौद्धिक प्रतिष्ठा मिळाली. मराठी ही फक्त एक बोलीभाषा नाही, तर ती विचारांची आणि अध्यात्माची अत्यंत सक्षम भाषा आहे, हा आत्मविश्वास निर्माण झाला. ज्ञानेश्वरी हा फक्त एक ग्रंथ राहिला नाही, तर तो मराठी भाषेचा अभिमान बनला. म्हणजे त्यानंतर आलेल्या संतांना कधीही हा विचार करावा लागला नाही की आपण आपले विचार मांडण्यासाठी कोणत्या भाषेचा आधार घेऊ. तो राजमार्ग आधीच तयार होता. अगदी तसंच. म्हणूनच जेव्हा आपण आजच्या या सखोल चर्चेचा सारांश काढतो तेव्हा काही गोष्टी अगदी स्पष्ट होतात. ज्ञानेश्वरांनी मराठीला दिलेली नवी ओळख म्हणजे त्यांनी लोकभाषेला सन्मान दिला, तत्वज्ञानाला साधेपणा दिला, काव्याला गहनता दिली आणि समाजाला ज्ञानाचा हक्क दिला. थोडक्यात सांगायचं तर त्यांनी मराठी भाषेला एक आत्मा दिला. अगदी अचूक सारांश काढला तुम्ही. या सर्व प्रवासाकडे पाहिल्यावर मला प्रकर्षाने जाणवतं की ही माहिती आजच्या काळात का महत्वाची आहे. कारण जेव्हा माहितीवर कोणाची तरी मक्तेदारी असते तेव्हा ती सर्वांसाठी खुली करण्याचं महत्त्व किती मोठे असते हे यातून शिकायला मिळतं. नक्कीच. ज्ञानाचं हे जे लोकशाहीकरण किंवा डेमोक्रेटायझेशन ज्ञानेश्वरांनी केलं, त्याची प्रासंगिकता आज शेकडो वर्षांनंतरही तशीच टिकून आहे. प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? 13व्या शतकात ज्ञानेश्वरांनी भाषेची भिंत पाडून ज्ञान सर्वांसाठी खुले केले. पण आजच्या आधुनिक जगात जिथे माहितीचा महापूर आहे तिथेही अशी कोणती क्लिष्ट भाषेची नवीन भिंत उभी राहिली आहे का? म्हणजे
तांत्रिक किंवा व्यावसायिक शब्दांची भिंत. हो. उदाहरणार्थ अत्यंत किचकट कायदेशीर भाषा, हाय लेवल टेक्निकल किंवा कॉर्पोरेट जार्गन किंवा आधुनिक वैद्यकीय शब्द. ही नवीन भिंत सामान्य माणसाला आजही ज्ञानापासून दूर ठेवत आहे का? आणि आजच्या काळात ज्ञानेश्वरीसारख्या नव्या क्रांतीची गरज कुठे आहे? हा विचार नक्कीच आपल्याला अस्वस्थ करणारा आणि अंतर्मुख करणारा आहे. याच प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.